ह्या हेडफोनचे ट्रेंडले जवळपास 3 महिने झाले आणि इंस्टाग्राम वरच्या सर्व लोकांनी हा ट्रेंड फॉलो पण केला. पण आतापर्यंत हा हेडफोन फक्त मीच ट्राय केला नव्हता. पण आज तुमच्या भावना थोडा लेट का ना होईना पण हा ट्रेंड फॉलो केला. पण हा हेडफोन आहे तरी कोणाचा ते तर तुम्हाला पुढे कळूनच जाईल. फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. आणि मानो त्याचसोबत जसं आपल्या इंस्टाग्राम वर नाव आहे तसंच नाही का युट्यूब वर पण चॅनलचं नाव आहे आपलं ब्लॉगर विकी 14 सर्च केलं की लगेच तुम्हाला खाली आपला ब्लॉग दिसून जाईल. चॅनल वर जाऊन नुसतं ब्लॉगच बघू नका तर त्याचसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक. तर भावनो परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावनो सर्वात अगोदर आपल्या सर्व प्रेमाच्या माणसांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इन ऍडव्हान्स. तर भावनो आजचा विषय असा होता की आज मस्तपैकी आंघोळ वगैरे करून टी शर्ट वगैरे घालून रेडी झालो. आज टी शर्ट घालण्याचं कारण म्हणजे आज आपल्याला कुठंच जायचं नव्हतं. आज तुमच्या भावाला फक्त एकच काम होतं आणि ते म्हणजे एक ब्लॉग काढणं, दुसरं फोन पाहणं आणि तिसरं टीव्ही पाहणं. त्याच्यामधलं मला फक्त एकच काम वाटते ते म्हणजे ब्लॉग काढणं. त्याच्यामुळे मी एकच काम सांगितलं बरं का. बाकीचे तर आपल्या मनोरंजनासाठीच आहे. इकडे तिकडे फिरून मस्तपैकी 10 वाजता भूक लागली होती. त्याच्यामुळे घरी आल्याबरोबर तर सर्वात अगोदर जेवण घेतलं. जेवण केल्यानंतर बाहेर येऊन पाहतो तर काय आपली ब्लॅक क्यून उन्हामध्ये उभी होती. उन्हामुळे ती काळी होईल त्याच्यामुळे सर्वात अगोदर तर तिला सावलीमध्ये लावली आणि मग ब्लॅक क्यूनला सावलीमध्ये लावल्यानंतर डायरेक्ट आलो मी सचिन दादाच्या घरी. सचिन दादाच्या घरी आल्यानंतर मला हा ट्रेंडिंग वाला हेडफोन दिसला. या हेडफोनचा ट्रेंड तर गेला पण या हेडफोनचा कानावरी करायला मला खूप मजा येत होती. मला माहिती आहे हा ट्रेंड नाही का मी थोडा लेटेस्ट फॉलो करत आहे पण तेवढं तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचा बरं का. सचिन दादाच्या घरून डायरेक्ट आलो मग मी टीव्ही पाहायला आपल्या घरी आणि मग टीव्ही पाहत पाहत कधी झोपलं हे मलाच कळालं नाही. त्याच्यामुळे संध्याकाळी 4 वाजताच उठलो डायरेक्ट मग मी. अरे भाऊ मी काय म्हणतो इथपर्यंत ब्लॉग तर पाहिला, आता फॉलो पण करून घ्या ना भावांनो.